श्रीमन मार्तंडमाणिक प्रभू महाराजांच्या वेदांतपर पदांमध्ये येई चेतन सांबा या पदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या पदामध्ये श्रीमन महाराजांनी आपला स्वानुभव उत्स्फूर्तपणे व्यक्त केला आहे। या पदाच्या शेवटी श्रीमन महाराज म्हणतात, स्वानुभव स्फूर्ती पद मनी सार्थ जडे, ब्रह्मकपाट अविद्या सहजी उघडे, चिन्मार्तांड प्रसादे हा योग घडे, सकल मत प्रभू नांदे जिकडे तिकडे। अर्थात श्रीजींच्या स्वानुभवातून अभिव्यक्त झालेल्या या पदाच्या अर्थाला जो आत्मसात करील त्याची अविद्या नष्ट होऊन ज्ञानसूर्याच्या प्रसादाने त्याला सर्वत्र प्रभूंचेच दर्शन होईल, ही या पदाची फलश्रुती आहे। या पदाच्या अर्थावर अनेक वेळा मनन केल्यावर ही फलश्रुती फलद्रूप होऊ लागली व या चरणाच्या विस्तृत अर्थाचा बोध होऊ लागला। ज्याप्रमाणे गायी, म्हशी, बैल इत्यादी प्राणी आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळतात, मग सोयीच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्ण चघळीत असतात, त्याचप्रमाणे वेदांताच्या विद्यार्थ्यांनी आधी श्रवण करावे, मग पुन्हा पुन्हा त्याचेच मनन करावे। श्रीजींच्या या पदाच्या अर्थाला अर्धवट गिळून मग त्याची रवंथ करीत असताना मनात गीतरूपाने जे भाव स्फुरले ते प्रभू तुझिया श्री चरणी मन हे जडले या पदाच्या रूपात साकार झाले आहेत। श्री प्रभूंची कृपा झाल्यावर काय होते याचे वर्णन करता येत नाही। पूर्ण कृपे कृपा बोलवेना या शब्दात श्रीजींनीच आपली असमर्थता व्यक्त केल्यावर आमच्यासारख्यांनी काय बोलावे। तरी श्रीजींच्याच कृपेने असा बोध झाला। नकळे मजला काही इतुके कळले, इतुके कळण्यानेही कळणे फळले, ज्ञानसिंधू जडदेहा माझी उसळे, तुझिया श्री चरणाशी मन हे मिसळे। मला काही कळत नाही हे आपण कळून म्हणतो की न कळून म्हणतो? न कळून काही म्हणता येत नाही, अर्थात कळूनच म्हणतो। हे जे कळणे आहे त्याला चैतन्य किंवा जाणीव म्हणतात आणि हेच प्रभूंचे स्वरूप होय। प्रभूंची कृपा झाल्यावर माया ही प्रणवरूपाने म्हणजे ब्रह्मरूपानेच भासू लागते असे श्रीजींच्या पदातून अनेकदा ऐकले। त्याचप्रमाणे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। या श्रवणाने जो बोध झाला तो या पदात अशा रूपाने अभिव्यक्त झाला आहे। नसुनी असल्या परिजी मजला दिसली, जगदाकृतीने बहुधा नटली थटली, तव चरणी मज पाहता माया फसली, वश तिज झालो नाही म्हणून रुसली। माया ही सर्वांना फसविते, परंतु प्रभूंची कृपा ज्याच्यावर होते तो मायेलाच फसवीत असतो। एकंदर श्रीजींच्या कृपेने जे वेदांत संगत भाव मनात स्फुरले त्या सर्व भावसुमनांचे हे पुष्पगुच्छ श्रीजींच्या चरणी अर्पण करीत असताना असे म्हणावेसे वाटते, प्रभू तुझिया श्री चरणी मन हे जडले, गदगद झाली वाणी दृग हे रडले, बहुपुण्याचे फळ हे पदरी पडले, माझे जे निज सुखते मज सापडले। प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले, प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले, गदगद झाली वाणी दृग हे रडले, गदगद झाली वाणी दृग हे रडले, बहुपुण्याचे फळ हे पदरी पडले, बहुपुण्याचे फळ हे पदरी पडले, माझे जे निज सुखते मज सापडले, माझे जे निज सुखते मज सापडले, प्रभु तुझिया श्री चरणी
सुखा प्रति आता मन हे विटले विषय सुखा प्रति आता मन हे विटले स्वात्म सुखाच्या सोहळ्या साठी नटले स्वात्म सुखाच्या सोहळ्या साठी नटले बंध पूर्व जन्मीचे सगळे फिटले बंध पूर्व जन्मीचे सगळे फिटले चिदानंद मी शिव हे मजला पटले चिदानंद मी शिव हे मजला पटले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले शोक दुःख भय सारे माझे सरले शोक दुःख भय सारे माझे सरले संशय शंका भ्रमही आता नुरले संशय शंका भ्रमही आता नुरले क्रोध काम मत्सर हे वैरी हरले क्रोध काम मत्सर हे वैरी हरले पूर्ण कृपेने तुझिया उर हे भरले पूर्ण कृपेने तुझिया उर हे भरले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले जागृत भूत प्रपंची सत्ता दिसली जागृत भूत प्रपंची सत्ता दिसली स्वप्नी ही भासकता मज जाणवली स्वप्नी ही भासकता मज जाणवली सुख घनता निज निद्रा समयी ठसली सुख घनता निज निद्रा समयी ठसली सदा सर्वदा सच्चित सुखता स्फुरली सदा सर्वदा सच्चित सुखता स्फुरली प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले नव्हे दृश्य मी दृष्टा मज हे कळले नभे दृश्य मी दृष्टा मज हे कळले नव्हे देह मी म्हणता मरणे टळले नभे देह मी म्हणता मरणे टळले नाम रूप ही माझे सहजी गळले नाम रूप ही माझे सहजी गळले कर्म सकल श्री गुरुच्या बोधे जळले कर्म सकल श्री गुरुच्या बोधे जळले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले कोश पंचका माझी आत्मा लपला कोश पंचका माझी आत्मा लपला भरला भूतांतरिया तरीही उरला भरला भूतांतरिया तरीही उरला न
नटला नाटकी नट रूपाने स्वात्मा नटला जिकडे पाहू तिकडे दिसला मजला जिकडे पाहू तिकडे दिसला मजला प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले नकळे मजला काही इतुके कळले नकळे मजला काही इतुके कळले इतुके कळण्यानेही कळणे फळले इतुके कळण्यानेही कळणे फळले ज्ञान सिंधू जड देहा माझी उसळे ज्ञान सिंधू जड देहा माझी उसळे तुझिया श्री चरणाशी मन हे मिसळे तुझिया श्री चरणाशी मन हे मिसळे प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले नसुनी असल्या परिजी मजला दिसली नसुनी असल्या परिजी मजला दिसली जगदाकृतीने बहुधा नटली थटली जगदाकृतीने बहुधा नटली थटली तुझ चरणी मज पाहता माया फसली तुझ चरणी मज पाहता माया फसली वश तिज झालो नाही म्हणून रुसली वशतीच झालो नाही म्हणून रुसली प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले ज्ञानाकृती प्रभु तुझी मजला दिसली ज्ञानाकृती प्रभु तुझी मजला दिसली सच्चिन्माणिक मूर्ती हृदयी वसली सच्चिन्माणिक मूर्ती हृदयी वसली मज माझी चित घनता माझी ठसली मज माझी चित घनता माझी ठसली आता भय कसले ते चिंता कसली आता भय कसले ते चिंता कसली प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले ज्ञानाकृती प्रभु तुझी मजला दिसली ज्ञानाकृती प्रभु तुझी मजला दिसली सच्चिन्माणिक मूर्ती हृदयी वसली सच्चिन्माणिक मूर्ती हृदयी वसली मज माझी चित घनता माझी ठसली मज माझी चित घनता माझी ठसली आता भय कसले ते चिंता कसली आता भय कसले ते चिंता कसली प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले गद्द
गदगद झाली वाणी दृग हे रडले गदगद झाली वाणी दृग हे रडले बहुपुण्याचे फळ हे पदरी पडले बहुपुण्याचे फळ हे पदरी पडले माझे जे निज सुख ते मज सापडले माझे जे निज सुख ते मज सापडले प्रभु तुझिया श्री चरणी मन हे जडले प्रभु